श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। अस्ति भाति प्रिय सिंधु में नाम रूप जंजाल, लखित आत्मस्वरूप निज होय तत्काल निहाल। तर प्रमा वृत्ती म्हणजे वृत्तीत दोन प्रकार केले, एक प्रमा आणि एक अप्रमा. प्रमाणजन्य ज्ञानापासून प्रमा उत्पन्न होते आणि जे प्रमाण अजन्य आहे त्याला काय म्हणायचं? अप्रमा. प्रमा ज्ञान यथार्थच असतं, अप्रमा ज्ञान यथार्थही असतं आणि अयथार्थ म्हणजे भ्रम सुद्धा असतो. त्यापैकी यथार्थ जे ज्ञान आहे ते स्मृती, त्यानंतर सुख दुःखाचं ईश्वर ज्ञान, हे अप्रमा असून यथार्थ आहे. शुक्तिरजत आदी जे भ्रम आहे ते अयथार्थ अप्रमा आहे. त्यानंतर मग प्रमा, 6 प्रकारच्या प्रमा, 6 प्रकारचे प्रमाण. प्रमाणांचा विचार केला, 6 प्रकारचे प्रमाण आहेत म्हणे. प्रमाण कशाला म्हणायचो? प्रमेयच्या असाधारण कारणाला काय म्हणायचं? प्रमाण म्हणायचं. म्हणजेच करणाला प्रमाण म्हणायचं. आणि करण कशाला म्हणायचं? व्यापारवान असाधारण कारण करण. कारणाला म्हणायचं करण. कोणत्या कारणाला करण म्हणायचं? कारणामध्ये 2 प्रकार झाले, साधारण असाधारण. त्यापैकी जे असाधारण कारण आहे त्याला करण म्हणायचं. असाधारणामध्ये बी प्रकार पडतील, तेव्हा जे व्यापारवाला आहे त्याला म्हणायचं करण. व्यापारवान असाधारण कारण करण. मग व्यापार काय असतो? व्यापार असा असतो, कारण से उपजे और कार्य को उपजावे उसको व्यापार कहे. कार्य कारणापासून उत्पन्न होतं आणि कार्याला उत्पन्न कर. जसं की उदाहरण दिला संयोग, आहे की नाही? झाला उत्पन्न कोणापासून? कपालापासून. उत्पन्न केलं कोणाला? घटाला. म्हणून झाला तो व्यापार. आणि अशा व्यापाराने युक्त कोणतं कारण आहे? कपाल. म्हणून कपाल काय झालं? घटरूपी कार्याप्रती कपाल काय झालं? करण. काय झालं? कारण व्यापारवान असाधारण कारण कोण झालं मग? संयोग. व्यापार संयोगापासून. अरे व्यापारवान, व्यापार कोण आहे इथं? व्यापार संयोग. व्यापार संयोग आहे. व्यापारवाला कोण झाला मग? कपाल झाला. मग व्यापारवाला आणि असाधारण कारण कोण झालं? हा. मग जे व्यापारवाला असाधारण कारण असते त्याला काय म्हणतात? मग करण कोण झालं? हा. कोणीकडे तिकडे कुठं चालला? अशा पद्धतीनं म्हणजे व्यापारवाना असाधारण कारण करण, आणि जे करण असतात तेच काय असतात? प्रमाण. म्हणजे करण कोण कोण आहेत? तर 6 इंद्रिय हेच काय झाले? करण झाले. मग करण झाले त्याच्या ठिकाणी संबंध नावाचा व्यापार राहतो. मग हेच करण झाले इंद्रिय, म्हणून इंद्रियच काय झाले? प्रमाण. तर अशा पद्धतीने करणाचा विचार झाला. करण हेच काय झाले? प्रमाण. म्हणजे करण इंद्रियच काय झाले? प्रत्यक्ष प्रमेय करिता इंद्रिय हे प्रमाण झाले. इंद्रिय करण असल्यामुळे का करण आहेत? करणाचं लक्षण त्यामध्ये बसतं, त्याच्यामुळे ते करण आहे. अशा प्रकारे काल आपण विचार पाहिला. आज प्रत्यक्ष प्रमाण के भेद को कथन. प्रत्यक्ष प्रमाण 6 इंद्रिय आहेत की नाही, हे 6 इंद्रियच काय झाले? करण झाले. अर्थात तेच काय झाले? प्रमाण. मग त्याच्यामध्ये फरक आहे प्रत्येक इंद्रियामध्ये, आणि त्या प्रत्येक इंद्रियापासून जी प्रमा उत्पन्न होते त्याच्यामध्ये सुद्धा फरक आहे. त्या प्रत्यक्ष प्रमाणाच्या प्रकाराचंच कथन करतात, आता भेदाचं कथन करतात. चला,
तैसे कोणाचं म्यूट राहिलंय त्यांनी म्यूट करा हो. आम्ही पाठवलेली लिंक राहू द्या. हा आपण करू शकता त्या सुद्धा महाराजांसमोर 3 डॉट येतात. त्या 3 डॉटला दाबा ना. म्यूट करू का? सुद्धा महाराजांचं जे येत आहे ना, ते 3 डॉट आहे ना, त्याला दाबा म्हणजे तुम्हाला ते ऑप्शन येईल. म्यूट करे झालं का? झालं. बरोबर. हो, कोणी केलं? मी केलं. मस्त. आउट ऑफ मार्क्स तुम्हाला. आता इकडं पहा. विक्षेप फार व्हायला लागला कडे. असो. तैसे प्रत्यक्ष प्रमा के नेत्रादिक इंद्रिय करण है काय ते नेत्रादिक इंद्रिय का अपने अपने विषय ते संबंध नहीं होवे तो प्रत्यक्ष प्रमा होवे नहीं. इंद्रिय विषय का संबंध होवे तब होवे है. या ते इंद्रिय विषय का संबंध इंद्रिय ते उपजिके प्रत्यक्ष प्रमा को उपजावे है सो व्यापार है. और संबंध रूप व्यापार वाले प्रत्यक्ष प्रमा के असाधारण कारण इंद्रिय है या ते इंद्रिय को प्रत्यक्ष प्रमाण कहे है. इथपर्यंत इंद्रियांना प्रत्यक्ष प्रमाण का म्हटलेलं आहे ते सांगितलं. का हो? तैसे प्रत्यक्ष प्रमा के नेत्रादिक इंद्रिय करणे. प्रत्यक्ष प्रमेचे नेत्रादिक इंद्रिय काय झाले? करण. करण म्हणजे काय झाले? कारण झाले. म्हणजे इंद्रियापासूनच प्रत्यक्ष प्रमा होते. कोण्या इंद्रियापासून? नेत्रादी. नेत्रादी 6 कोणकोणते? नेत्र, चक्षु. नेत्र चक्षु वेगळे आहेत का? नेत्र, रसनेंद्रिय, घ्राणेंद्रिय, त्वगेंद्रिय, मन अशा पद्धतीने 6 इंद्रिय यांच्यापासून प्रत्यक्ष प्रमा होते. म्हणून हे काय झाले? कारण अर्थात करण. काय येते ते स्पष्टीकरण करून सांगतात. काय येते? नेत्रादिक इंद्रियन का अपने अपने विषय ते संबंध नहीं होवे तो प्रत्यक्ष प्रमा होवे नाही. नेत्रादिक जे इंद्रिय आहेत की नाही, नेत्र घ्या तोपर्यंत नेत्र इंद्रियाचा आपल्या विषयाची जोपर्यंत संबंध होत नाही है ना, तोपर्यंत प्रत्यक्ष प्रमा होत नाही. इंद्रिय विषय का संबंध होय तब होवे. इंद्रियाचा आणि विषयाचा संबंध जेव्हा होतो तेव्हाच मात्र काय होते? प्रत्यक्ष प्रमा होते. प्रत्यक्ष प्रमा लय अवघड वाटून घेऊ नका. प्रत्यक्ष प्रमा म्हणजे ज्ञान. प्रत्यक्ष ज्ञान. नेत्रानं कशाचं प्रत्यक्ष होतं? कोणतं ज्ञान होतं नेत्राने? रूपाचं ज्ञान होतं. काळं, पिवळं, निळं, हिरवं, तांबडं असं दिसतं. हा पिवळा आहे, हा निळा आहे असं कळत. त्यालाच काय म्हणायचं? प्रमा, ज्ञान. याते इंद्रिय विषय का संबंध इंद्रिय ते उपजिके प्रत्यक्ष प्रमा को उपजावे है सो व्यापार है. आता तुम्ही इंद्रियांना करण म्हणलेलं आहे ना, तर करणाच्या लक्षणामध्ये बसलं पाहिजे. करणाचं लक्षण काय आहे? व्यापारवान असाधारण कारण इंद्रिय करण आहे. तर मग व्यापार तिथं पाहिजे का नाही? इंद्रियाच्या ठिकाणी व्यापार तुम्हाला दाखवावा लागेल. तर व्यापार दाखवतात. काय? इंद्रिय विषय का संबंध, इंद्रिय आणि विषयाचा संबंध हाच काय? व्यापार आहे. काय व्यापार आहे हो? कारण तो इंद्रिय ते उपजिके इंद्रियापासून उत्पन्न होतो आणि प्रत्यक्ष प्रमा को उपजावे आणि प्रत्यक्ष प्रमेला उत्पन्न करतो. कोण? संबंध. म्हणून संबंधच काय झाला? व्यापार. संबंध रूप व्यापार वाले प्रत्यक्ष प्रमा के असाधारण कारण इंद्रिय है या ते इंद्रिय को प्रत्यक्ष प्रमाण कहे है. तसं हे हा व्यापार कोणाच्या ठिकाणी राहतो? इंद्रियाच्या ठिकाणी राहतो. आणि कोणाला उत्पन्न करतो? प्रत्यक्ष प्रमेला उत्पन्न करतो. तसंच संबंध रूप जो व्यापार आहे की नाही, त्या व्यापारवालं कोण झालं? इंद्रिय झालं.
आणि त्यानं काय केलं प्रत्यक्ष प्रमा की प्रत्यक्ष प्रमेला ते काय झालं इंद्रिय असाधारण कारण झाले. संबंध रूप व्यापारवाले आहेत इंद्रिय आणि तसेच काय प्रत्यक्ष प्रमेला असाधारण कारण सुद्धा आहेत. कोण? इंद्रिय. म्हणून इंद्रिय काय झाले प्रत्यक्ष प्रमाण. समझ गए बात? समझ में आई? इंद्रिय जन्य यथार्थ ज्ञान को न्याय मत में प्रत्यक्ष प्रमा कहे है. इंद्रियांपासून जे यथार्थ ज्ञान खरं ज्ञान अबाधित ज्ञान उत्पन्न जे होतं का नाही त्या ज्ञानालाच प्रत्यक्ष प्रमा असं म्हटलेलं आहे. कोणाच्या मतात? न्यायमतामध्ये. प्रत्यक्ष प्रमा के कारण इंद्रिय ठय. प्रत्यक्ष प्रमेचे कारण इंद्रिय किती आहेत? 6. याते प्रत्यक्ष प्रमा के षटभेद आहे. म्हणून प्रत्यक्ष प्रमेचे किती प्रकार झाले? 6 प्रकार झाले. हा विषय झाला होता का रे काल? अरे मग कधी सांगतो तू? म्हणजे तसं असं कानातल्या नाकात म्हणू नको ना, मोठ्यानं म्हणायला पाहिजे. बरं हे पाठावाले बी सांगणं झालं म्हणून. तुम्ही म्हणे ना विक्षेप खूप येतोय म्हणून. वा वा, तुम्हाला तर ते निमित्तच पाहिजे. म्हणजे काही मी सगळी करून घेतलेली. 5 सुरू होतं. आता घेऊन टाकू द्या चलत चलत एवढं. श्रोत्र त्वग नेत्र रसन घ्राण मन ये 6 इंद्रिय है. हे 6 झाले इंद्रिय. श्रोत्रजन्य यथार्थ ज्ञान श्रोत्रच प्रमा कहिये है. श्रोत्रापासून श्रोत्र इंद्रियापासून जे यथार्थ ज्ञान होतं त्याला श्रोत्रच प्रमा असं म्हणायचं. त्वगिंद्रियजन्य यथार्थ ज्ञान त्वाच प्रमा कहे. त्वगिंद्रियापासून जे यथार्थ ज्ञान होतं त्याला त्वाच प्रमा म्हणायचं. नेत्रेंद्रियजन्य यथार्थ ज्ञान चाक्षुष प्रमा कहे. नेत्रेंद्रियापासून जे यथार्थ ज्ञान होतं त्याला चाक्षुष प्रमा असं म्हणायचं. रसनी इंद्रियजन्य यथार्थ ज्ञान रासन प्रमा कहिये है. रसन इंद्रियापासून जे यथार्थ ज्ञान होतं त्याला रासन प्रमा असं म्हणायचं. घ्राण इंद्रियजन्य यथार्थ ज्ञान घ्राणज प्रमा कहिये है. घ्राण इंद्रियापासून जे यथार्थ ज्ञान होतं त्याला घ्राणच प्रमा असं म्हणायचं. आणि मन इंद्रियजन्य यथार्थ ज्ञान मानस प्रमा कहिये. मन इंद्रियजन्य यथार्थ जे ज्ञान असतं त्याला म्हणायचं मानस प्रमा. न्यायमत में शुक्ती रजताधिक भ्रम भी इंद्रियजन्य. न्यायमतामध्ये भ्रम सुद्धा इंद्रियजन्य असतो, परंतु केवळ इंद्रियजन्य नाही. पण तो त्याच्यामध्ये फरक एवढा आहे, ज्ञान पण इंद्रियजन्य आणि भ्रम पण इंद्रियजन्य. मग भ्रमात ज्ञानात काय फरक राहिला हो? तर त्याच्यामध्ये एवढा फरक आहे, दोष सहित इंद्रियजन्य. भ्रम कसा आहे त्यांचा? दोष सहित इंद्रियजन्य. दोष आहे, इंद्रियाच्या ठिकाणी दोष आहे आणि त्याच्यामुळं काय होतो? इंद्रियजन्यच भ्रम होतो. विसंवादी हे यथार्थ नाही. आणि दुसरा फरक हा आहे की भ्रम कसा असतो? विसंवादी असतो, यथार्थ नसतो. विसंवादी कळतं ना, निष्फल प्रवृत्तीजनक. याते शुक्ती में रजत का ज्ञान चाक्षुष ज्ञान तो है. शुक्तीच्या ठिकाणी जे रजताचं ज्ञान होतं का नाही, भ्रम होतो की नाही, ते चाक्षुष तर आहे, परंतु चाक्षुष प्रमा नाही, अर्थात यथार्थ नाही. ऐसे ही अन्य इंद्रिय ते भी जो भ्रम होवे तो प्रमा नाही. तसंच दुसऱ्या इंद्रियापासून सुद्धा जो भ्रम होतो त्याला प्रमा म्हणता येत नाही. कारण कारण काय? इंद्रियापासून यथार्थ नाही म्हणून. गलत बात. इंद्रियापासून होतो ना, भ्रम इंद्रियापासून. त्याला यथार्थ म्हणता येत नाही. का म्हणता येत नाही? इंद्रियापासून होऊन सुद्धा प्रमा म्हणता येत नाही. अहो दोष आहे ना त्याच्यात. सोपी गोष्ट. पहा, प्रत्यक्ष प्रमा के श्रोत्रज प्रमा का निरूपण. आता एका एकाच ज्ञान को भ्रम कहे है ना. हम्म दोषजन्य ज्ञान को भ्रम. हा, दोषजन्य ज्ञान. इंद्रियापासून तर भ्रम सुद्धा झालेला आहे, पण तिथं काय? दोष. दोष रहित इंद्रियापासून जे होतं ते मात्र काय असतं? प्रमा. ते प्रमा आहे. चला, आता आलो तर आपण मूळ मुद्द्यावर. आता इथून पुढे पाठ सुरू झाला. पहा,
प्रत्यक्ष प्रमाके श्रोत्रज प्रमाका निरूपण. आता प्रत्यक्ष प्रमेयमध्ये प्रत्यक्ष प्रमा अनेक प्रत्यक्ष प्रमा आहेत. त्यापैकी श्रोत्रज प्रमा म्हणजे श्रोत्र म्हणजे कान. आपण मराठी भाषेत काय म्हणतो? कानानं ऐकू आलं. हा पहा आता श्रोत्र इंद्रिय ते शब्द का ज्ञान होवे हे. श्रोत्र इंद्रियाने कानानं माणसाला कशात ज्ञान होतं? शब्दाचं. श्रोत्र इंद्रिय ते शब्द का ज्ञान होवे. और शब्द में जो शब्दत्व जाती ताका भी ज्ञान होवे. शब्दाच्या ठिकाणी असणार शब्दत्व ते शब्दत्व सुद्धा कशानं कळतं? श्रोत्रेंद्रियानेच कळतं. श्रोत्रेंद्रियाने शब्द कळतो, शब्दावरचं शब्दत्व ही कळतं. शब्दच नाही कळाल तर शब्दावरचं शब्दत्व कसं कळेल? म्हणजे ज्यानं शब्दाचं ज्ञान होतं त्याच इंद्रियाने त्याच्या जातीचं सुद्धा ज्ञान होतं. ज्या इंद्रियाने ज्याचं ज्ञान होतं त्या इंद्रियाने त्याच्या जातीचं आणि त्याच्या अभावाचं ज्ञान होतं. असं कोणाचं मत आहे? न्यायाचं मत आहे. पहा आता और शब्द में जो शब्दत्व जाती ताका भी ज्ञान हुए. तैसे शब्दत्व के व्यापकत्वादिकन का और तारत्वादिकन का ज्ञान होवे. शब्द केवढा आहे आणि तो किती तीव्र आहे. तारत्व म्हणजे काय? त्याची तीव्रता. आणि व्यापकत्व व्यापकत्वाच्या वेगळं व्याप्यत्व केलं तरी काही समस्या नाही, पण व्यापकत्व बी अर्थ लागतो ना. मग व्याप्यत्व करायची गरज नाही. माझ्या याच्यावर व्याप्यत्व केलेलं आहे पण ते एवढं काही वाटत नाही व्यवस्थित. असो व्यापकत्व जशाल तसंच पाहू. शब्द केवढा आहे की नाही? केवढा म्हणजे कुठपर्यंत पसरला. इकडे बी आवाज गेला हो, इकडे बी गेला, पूर्व दिशेला गेला, पश्चिम दिशेला गेला. आणि त्याची तीव्रता, छोटा आवाज बी लांब जातो आणि डीजेचा आवाज पण त्याची काय त्याच्यामध्ये तीव्रता आहे. तर ते त्याची व्यापकता आणि त्याची तीव्रता सुद्धा कशाने कळते? श्रोत्रेंद्रियानेच कळते. तैसे शब्दाभाव और शब्द में तारत्वादिकण के अभाव का ज्ञान होवे. तसंच श्रोत्रेंद्रियाने शब्द अभावाचं सुद्धा ज्ञान होतं. शब्द नाही हे ज्ञान कशाने कळणार? हे सुद्धा ज्ञान श्रोत्रेंद्रियाने कळणार. तसेच ह्या शब्दाच्या ठिकाणी तारत्वादिक नाही है ना, तीव्रपणा, मंद्रपणा इत्यादी त्याच्या ठिकाणी नाही. हे सुद्धा कशाने कळणार? श्रोत्रेंद्रियानेच कळणार. ज्याका श्रोत्रेंद्रिय से ज्ञान होवे ता विषय से श्रोत्रेंद्रिय का संबंध कहा चाहिए. ज्याच श्रोत्रेंद्रियानेच केवळ काय होतं? ज्ञान होत. त्या विषयाशी त्या विषयाशी श्रोत्रेंद्रियाचा संबंध मांडला पाहिजे. ज्या विषयाचं श्रोत्रेंद्रिय ज्ञान होतं त्या विषयाशी श्रोत्रेंद्रियाचा संबंध म्हणाला पाहिजे. याचे संबंध काही आहे म्हणून कोणता तरी संबंध अवश्य आहे. बिना संबंधाचं ज्ञान होणार नाही. मागच पाहिलं आपण. तर मग संबंध कोणता तरी तर लावाच लागन. मग संबंध लावण्याकरता श्रोत्रेंद्रियाचा आणि शब्दाचा इत्यादीचा संबंध लावण्याकरता थोडी अडचण येते. काय अडचण येतील? त्या अडचणीचं निराकरण सुद्धा आता करतात. ही गोष्ट लक्षात घ्या. आता न्यायमत में 4 इंद्रिय तो वायु, अग्नि, जल, पृथ्वी ते क्रमशः उपजे है. न्यायमतामध्ये 4 इंद्रिय है ना, 4 इंद्रिय हे वायूपासून, अग्नीपासून एक जलापासून आणि एक पृथ्वीपासून क्रमाने उत्पन्न होतात. वायूपासून कोणता इंद्रिय निर्माण होईल? त्वगेंद्रिय. अग्नीपासून नेत्रेंद्रिय. जलापासून रसनेंद्रिय आणि पृथ्वीपासून घ्राणेंद्रिय.
असे क्रमाण इंद्रिय उत्पन्न झाले. आणि और श्रोत्र मन नित्य आहे. आणि श्रोत्र आणि मन हे दोन इंद्रिय काय आहेत? नित्य आहेत. हे कोणापासून उत्पन्न झालेले नाहीत. कर्ण गोलक में स्थित आकाश को श्रोत्र कहे. का नित्य आहे तो? श्रोत्र आणि मन नित्य का आहेत? त्याच्यापैकी श्रोत्र का नित्य आहे हे सांगतात. श्रोत्र नित्य याच्यामुळे आहे, आकाश नित्य आहे म्हणून. मग आकाशाचा आणि श्रोत्राचा काय संबंध? अहो, कानाच्या ठिकाणी कर्ण गोलकात जे स्थित आकाश आहे की नाही, त्या आकाशाचं नाव श्रोत्र आहे. श्रोत्र म्हणजे असं दुसरं तिसरं काही नाही. श्रोत्र म्हणजे काय? आकाश. श्रोत्र म्हणजे आकाश. आणि आकाश कसं आहे? नित्य आहे. म्हणून त्याची उत्पत्ती नाही. म्हणून श्रोत्र इंद्रिय कसं झालं? नित्य. आणि मन कसं? मन तर कायम नित्यच आहे. जसं आकाश नित्य आहे तसं मन नित्य आहे. नित्य आहे त्याला, नित्य त्याला काय करतात? नित्य आहे तर आहे. नित्याच्या लक्षणात बसतं म्हणून नित्य. नित्याचं लक्षण काय? ध्वंस भिन्नत्वे सती ध्वंसा प्रतियोगित्वम नित्यत्वम. जैसे वायु आकाशादिकनते त्वगादिक इंद्रिय उपजे है, तैसे आकाश ते श्रोत्र उपजे है, यह नैयायिक नहीं माने है. जसं वायू अधिक वायू पासून त्वग इंद्रिय, त्याच्यानंतर अग्नीपासून नेत्रेंद्रिय अशा पद्धतीने उत्पन्न होतात की नाही, तसं आकाशापासून श्रोत्रेंद्रिय उत्पन्न होतं असं नैयायिक मानित नाही. का मानित नाहीत? कारण श्रोत्रेंद्रिय आणि आकाश भिन्न. किंतु कर्ण में जो आकाश ताही को श्रोत्र कहे है ना. त्या कर्ण गोलकाच्या ठिकाणी म्हणजे त्या गोलकाच्या ठिकाणी जे आकाश आहे त्याच नाव काय? श्रोत्र आहे. त्याला श्रोत्रेंद्रिय म्हणतात. म्हणजे आकाशालाच काय म्हणतात? श्रोत्रेंद्रिय म्हणतात. और गुण का गुणी से समवाय संबंध आहे. शब्द आकाश का गुण आहे. आणि शब्द कोण झाला? आकाशाचा गुण झाला. आणि श्रोत्र कोण झालं? आकाश झालं. श्रोत्र कोण झालं? म्हणजे आकाशच काय झाले? श्रोत्रेंद्रिय. आकाशालाच काय नाव आलं? श्रोत्रेंद्रिय. आणि शब्द काय? आकाशाचा गुण. आणि गुण आणि गुणीचा कोणता संबंध असतो? समवाय संबंध असतो. दोन द्रव्यांचा कोणता संबंध असतो? संयोग संबंध असतो. तसं गुण गुणी, जाती व्यक्ती, क्रिया क्रियावान, त्याच्यानंतर अवयव अवयवी, आणि शेवट राहिलं विशेष आणि आणि नित्यद्र. चला, अशा पद्धतीने हे समवाय संबंध जो कसा संबंध असतो? आयुत सिद्ध म्हणजे कायमचा संबंध असतो. झालेला संबंध नाही. नित्य संबंध. नित्य संबंधाचं नाव काय? समवाय संबंध. आता दोन हात आहेत. दोन हात एकूण एकाला जोडले तर काय झाला? संबंध झाला. पण हा संबंध कसा झाला? उत्पन्न झालेला संबंध आहे. दोन हात एकूण एकाला जोडल्यानंतर संबंध उत्पन्न झाला. मग हा संबंध उत्पन्न झालेला असल्यामुळं याला नित्य म्हणता येत नाही. हा कोणता संबंध आहे? संयोग संबंध. याला नित्य म्हणता येत नाही. पण जे कायमचाच आहे, गुण आणि गुणीचा जो संबंध आहे तो एकूण एकाला जोडून झाला का? नाही, कायमचाच आहे. म्हणून त्याला काय म्हणायचं? नित्य संबंध. मग त्याच नाव दुसरं काय? समवाय संबंध. तर आकाश हे झालं गुणी आणि शब्द झाला गुण. मग या दोघांचा कोणता संबंध असणार? समवाय संबंध. याते आकाश रूप स्रोत्र से शब्द का समवाय संबंध आहे. आकाशच काय? श्रोत्रेंद्रिय. आणि त्या आकाशाचा आणि शब्दाचा कोणता संबंध झाला? मग समवाय संबंध आहे. यद्यपि भेरी अधिक देश में जो आकाश ताने शब्द उपजे है और कर्ण उपहित आकाश को श्रोत्र कहे है. याते
भेरी अधिक उपहित आकाश में शब्द का संबंध है, कर्ण उपहित आकाश में नहीं. आता पहा, भेरी म्हणजे ते मोठे मोठे ढोल वगैरे असतात की नाही. हा, आता वाद्य लांब आहे, दूर आहे, अर्धा किलोमीटर लांब आहे ते वाद्य, आणि त्या वाद्याच्या ठिकाणी तिथल्या आकाशामध्ये काय उत्पन्न झाला? शब्द. आणि कर्ण उपहित आकाश म्हणजे कोण झालं? श्रोत्रेंद्रिय. आणि इथं काय ते उत्पन्न झाला नाही. या ते भेरी अधिक उपहित आकाश में शब्द का संबंध आहे. शब्दाचा संबंध कुठं झाला? शब्दाचा संबंध आहे तिथं, जिथं भेरी आहे, ढोल वगैरे वाजतात मोठे मोठे, तिथं शब्दाचा आकाशाशी संबंध आहे. आणि कर्ण उपहित आकाश में नाही. कानाच्या ठिकाणी जे आकाश आहे, कर्ण उपहित आकाश म्हणजेच काय? श्रोत्रेंद्रिय. ज्या आकाशाला श्रोत्रेंद्रिय असं नाव आहे, तिथं मात्र शब्दाचा संबंध नाही. शब्दाचा संबंध कुठं आहे? जिथं भेरी आहे तिथं. तथापि भेरी दंड के संयोगते भेरी उपहित आकाश में शब्द उपजे है. भेरी म्हणजे ते मोठा ढोल, त्या ढोलाला दंडाने मारावं लागते ना, है ना. काड्या असतात ना मोठ्या, त्यांना वाजवावं लागतं. मग त्या दोघांचा संयोग झाला, दंडाचा आणि भेरीचा. तिथल्या आकाशामध्ये शब्द उत्पन्न झाला. त्याका कर्णविपरीत आकाशी संबंध नाही, आणि त्या आकाशाचा आणि इथल्या आकाशाशी तर काही संबंध नाही. तसा आकाश एकच आहे, परंतु शब्द तिथं निर्माण झाला, इथं तर निर्माण झाला नाही. या ते प्रत्यक्ष होवे नाही. मग प्रत्यक्ष व्हायला पाहिजे नाही. सरळ सरळ तिथल्या आकाशामध्ये काय झाला? आवाज झाला, आणि इकडं ऐकू आलं. तसं व्हायला नाही पाहिजे. परंतु ता शब्द से और शब्द ता शब्द से और शब्द दस दिशा उपहित आकाश में उपजे है. पण तसं न होता काय होतं? तिथं शब्द उत्पन्न होतो, आणि तिथं जो शब्द उत्पन्न झालेला आहे त्या शब्दापासून 10 दिशामध्ये उपहित जे आकाश आहे तिथं सुद्धा दश दिशा उपहित आकाशामध्ये शब्द उत्पन्न होतो. तीन ते ओर उपजे आहे, आणि त्या शब्दापासून दुसरे पुन्हा शब्द तयार होतात. आणि कर्ण उपहित आकाश में जो शब्द उपजे ताका प्रत्यक्ष ज्ञान होवे है, और का नाही. आणि त्या शब्दापासून दुसरे शब्द दुसरे शब्द दुसरे विलंब, कानातल्या आकाशाच्या ठिकाणी जेव्हा शेवटचा शब्द त्या शब्द उत्पन्न होतो, तेव्हा आपल्याला त्या शब्दाचं काय होतं? प्रत्यक्ष होतं. आता हे कसं आहे, शब्दाचं कसं आहे पहा, संयोगाने शब्द निर्माण होतो ना. ढोलावर काठी म्हणजे ते बारका दंड मारल्यानंतर काय होईल? आवाज निर्माण होतो. आवाज कुठं झाला? अर्धा किलोमीटर दूर, तिथं संयोग होऊन तिथं आवाज निर्माण झाला. मग इथपर्यंत आला कसा? तर विचित्रंगने आहे ना. काय? विचित्र. जसं की आपण पाण्यामध्ये छोटा दगड घेतला आणि तळ्यामध्ये फेकून मारला, तर तळ्यामध्ये फेकून मारल्यानंतर काय उठतात? तरंग. तर सुरुवातीला एक तरंग असतो, आणि त्या तरंगापासून दुसरा तरंग, तिसरा तरंग, चौथा तरंग, असे हजारो तरंग उत्पन्न होतात. त्या पद्धत तसंच इथं सुद्धा आहे. आकाश जिथल्या म्हणजे तिथं भेरी उपहित आकाशाच्या ठिकाणी काय झाला? शब्द निर्माण झाला. त्या शब्दापासून 10 दिशाला शब्द निर्माण झाले. त्या शब्दापासून पुन्हा दुसरे शब्द निर्माण झाले, पुन्हा शब्द निर्माण झाले, पुन्हा शब्द निर्माण झाले, आणि मग काय होतं? आपल्या कर्णोपहित जे आकाश आहे तिथं तो शब्द येऊन आदळतो, आणि त्याचं काय होतं? प्रत्यक्ष होतं. याचं उदाहरण म्हणजे अगोदर वीज वीज चमकली का नाही? वीज चमकल्यानंतर काय होतं? उजेड पडतो, प्रकाश पडतो, आणि प्रकाश अगोदर दिसतो, आणि थोड्या वेळाने विजेचा आवाज येतो. अर्थात वीज जेव्हा चमकली तेव्हाच ती क्रिया झाली, है ना. म्हणजे दोन ढगांचा काय जिथं तिथं त्या ढगामध्ये काय जे होत असेल ते होत असेल, ते घटना कधी झाली?
जेव्हा वीज चमकली आपल्याला उजेड दिसला तेव्हाच ती घटना झाली. तसं विजेमध्ये बी काय वेग आहे. म्हणजे प्रकाशामध्ये सुद्धा वेग आहे. म्हणजे प्रकाश आपल्यापर्यंत येण्याच्या अगोदरच ती घटना झालेली आहे. परंतु आपण सामान्य ढोबळ मानानं मानू, जेव्हा वीज चमकली तेव्हा काय झालेलं आहे, दोन ढगामध्ये क्रिया झाली. दोन ढग एकमेकाला आदळलेले आहेत. तेव्हा शब्द निर्माण झाला. परंतु शब्द आपल्याला कधी ऐकू आला? वीज चमकून जाते आणि थोड्या वेळानं मग ते गडगडाट आवाज येतो. अर्थात त्याचा म्हणजे शब्द तयार होत 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 आपल्या कानापर्यंत जेव्हा शब्द येईल है ना, तेव्हा आपल्याला त्या शब्दाचं काय होतं? प्रत्यक्ष. परंतु शब्द तर निर्माण अगोदरच झाला. आपल्यापर्यंत यायला त्याला उशीर लागला. उशीर लागला. म्हणजे काय होत असतं? तत्तुपहित आकाशामध्ये शब्द निर्माण झाला आणि आपल्या श्रोतेंद्रिय उपहित आकाशामध्ये येण्याकरिता वेळ लागतो. अर्थातच विचितरंग न्यायाने शब्द काय होत असतो? शब्दाचे तरंग आहेत, लहरी आहेत. है ना? आणि त्या लहरीचं प्रत्यक्ष होत असतं. समजलं ना? कर्ण उपहित आकाश शब्द उपहित ता का प्रत्यक्ष ज्ञान होवे और का नाही. दुसऱ्याचं प्रत्यक्ष ज्ञान होत नाही. आपल्या कानापर्यंत जो शब्द येतो त्याच प्रत्यक्ष होतं. कधी कधी बोलतात लोक आणि बोलून शब्द आपल्याला ऐकूच येत नाही. आणि मग ते अहो तुम्ही सांगितलंच नाही. सांगितलं तुम्हाला. मग आपण काय म्हणतो? ऐकूच नाही आलं. अर्थात काय झालं? शब्द तर त्यानं निर्माण केला, तो शब्द बोलला, परंतु त्याच्या लहरी आपल्या कानापर्यंत आल्या नाही. आपल्याला त्याचं प्रत्यक्ष झालं नाही. आपल्या कधी कधी ऐकू येऊन बी काय म्हणतात लोक? त्याला काय म्हणतात? त्याला आमच्या इकडे एक शब्द आहे. काय शब्द आहे हो शारदाताई आपल्या इकडे त्याला? ऐकू येऊन बी न ऐकू येणं. नाही लक्षात हो. कमाल झाली. त्या असं कधी करतच नाही. त्यांना नाही ऐकू येऊन बी नाही. हा? बहिरा ज्याला खरंच ऐकू येत नाही त्याला बहिरा म्हणतात. हे लय झालं. हा सुन बहिरा. सुन बहिरा. हा म्हणजे ऐकू येऊन बहिरेपणाचं नाटक. कोणी सांगितलं महाराज हे सुंदर? कोण मला नाही ऐकवायला. दोघी तिघे एकदाच बोलल्या. कोणातरी सांगितलं असेल. तुम्ही सांगितलं काय? नाही ना म्हणून तर म्हणते. मीनाताई कोणच मीनाताई. मीनाताई. सुन बहिरा. चला कुठे रे वळ? त्या लोकांना मग काना वाचनाची भीती होणारच नाही मग सुनबैराला. काय जगाताचं फालतू गोष्टी ऐकण्यात. ऐकू येऊन बी नाही ऐकल्यासारखं करायचं. जे आपल्याला महत्वाचं आहे ते लक्ष देऊन ऐकायचं. मी तर तसंच करीत असतो. मला बऱ्याच गोष्टी ऐकू येतात पण मी काय न ऐकल्यासारखं करतो. हो ना म्हणजे सुखाला कारण आहे ना ते. आता बर चला. शब्द की प्रत्यक्ष प्रमा फल आहे. श्रोत्रेंद्रिय करण आहे. पहा ताका प्रत्यक्ष ज्ञान होवे हे और का नाही. आपल्या कानापर्यंत जे शब्द येतो त्याच प्रत्यक्ष ज्ञान होतं. आणि शब्द की प्रत्यक्ष प्रमा फल आहे. शब्दाचं जे ज्ञान होणं है ना त्यालाच काय म्हणायचं? प्रत्यक्ष प्रमा. त्या ज्ञानाचं नाव प्रमा. प्रत्यक्ष प्रमा शब्दाच्या त्याच त्याला त्याला काय म्हणायचं? फल. प्रमा होणंच काय? फल आहे. आणि श्रोत्रेंद्रिय करण आहे. आणि श्रोत्रेंद्रिय काय झालं? करण. कारण ते काय झालं? असाधारण कारण है। और त्वाच आदि प्रत्यक्ष ज्ञान में तो सारे इंद्रियों का सारे विषय का इंद्रिय ते संबंध ही व्यापार है। त्वाच अधिक जे प्रत्यक्ष ज्ञानाला कारण इंद्रिय आहेत की नाही त्यांचा विषयाशी जो संबंध आहे तो संबंध व्यापार होतो। और श्रोत्र प्रमा से विषय से इंद्रिय का व्यापार संबंध बने नहीं। आणि श्रोत्र प्रमा में प्रमा से है प्रमा में श्रोत्र प्रमा में
विषयाशी इंद्रिय का संबंध? श्रोत्रप्रमा होती की नाही, म्हणजे शब्दाचं ज्ञान होतं की नाही, तेव्हा मात्र विषयाशी इंद्रियाचा संबंध होत नाही. विषयाशी इंद्रियाचा संबंध होतो का? विषय कोण? शब्द. आणि इंद्रिय कोण? करण कोण? अरे पण नाव काय सांग की त्याचं? श्रोत्रेंद्रिय. श्रोत्रेंद्रिय काय? आकाश आहे. श्रोत्रेंद्रियच आकाश आहे. आणि विषय कोण आहे? शब्द विषय. आणि मग शब्द कोण झाला? गुण झाला. आणि श्रोत्रेंद्रिय काय झालं? गुणी झालं. आणि गुण गुणी कशा आहेत? समवाय संबंध आहे, नित्य संबंध आहे यांचा. मग संबंध कस काय? संबंध बने नाही, संबंध तर होत नाही, कारण नित्य संबंध असल्यामुळे संबंध उत्पन्न होत नाही. काय ते और स्थानों में विषय का इंद्रिय ते संयोग संबंध आहे. अन्य ठिकाणी कशाला सोडून? श्रोत्रेंद्रियाला सोडून दुसऱ्या इंद्रियांचं जेव्हा दुसऱ्या इंद्रियांनी जेव्हा प्रत्यक्ष ज्ञान होतं तेव्हा काय होतं? विषयाचा इंद्रियाशी संयोग संबंध होतो. परंतु इथं मात्र तसं होत. और शब्द का श्रोत्र से समवाय संबंध आहे. शब्दाचा आणि श्रोत्राचा कोणता संबंध झाला? समवाय संबंध आहे. म्हणून इथं संयोग संबंध नाही. आणि न्यायमत में संयोग जन्य आहे. न्यायमतामध्ये संयोग कसा आहे? जन्य. जन्य म्हणजे उत्पन्न होणारा आहे संयोग. आणि समवाय नित्य आहे. समवाय कसा आहे? नित्य संबंध आहे. त्वगादिक इंद्रियन का घटादिकन ते संयोग संबंध त्वगादिक इंद्रिय ते उपजय है और प्रमा को उपजावे है, या ते व्यापार है ना. आता श्रोत्र इंद्रिय सोडून त्वगादिक जे इंद्रिय आहेत ना, त्वग इंद्रिय इत्यादी, त्या त्वग इंद्रिय आणि त्यांचा जो विषय घटाधिक है ना, त्या विषयाचा काय होतो? संयोग संबंध होतो. आणि संयोग संबंध कोणापासून उत्पन्न होतो? इंद्रियापासून उत्पन्न होतो. आणि काय करतो? प्रमेयला उत्पन्न करतो, ज्ञानाला उत्पन्न करतो. म्हणजे इंद्रियापासून उत्पन्न करून होऊन आणि तो त्या इंद्रियापासून होणारी जी प्रमा त्या प्रमेयला उत्पन्न करतो, म्हणजे व्यापार आहे. कोण? संबंध. या ते व्यापार है. तैसे शब्द का श्रोत्र से समवाय संबंध श्रोत्रजन्य नाही. परंतु या ठिकाणी जो समवाय संबंध आहे तो समवाय संबंध श्रोत्रापासून उत्पन्न झाला का? कारण उत्पन्न होत नाही, कारण नित्य संबंध आहे. उत्पन्न झाला नाही. उत्पन्न होत नसल्यामुळे आणि तो उत्पन्न करतही नसल्यामुळे या ते व्यापार बने नाही. म्हणून हा समवाय संबंध श्रोत्रजन्य नाही. म्हणून त्याला काय म्हणता येत नाही? व्यापार म्हणता येत नाही. व्यापाराच्या लक्षणात बसत नाही. व्यापाराचं लक्षण आहे कारण से उपजे, कार्य को उपजावे. कारण कोण इथं? इथं कारण कोण आहे? हा, श्रोत्रेंद्रिय. अहो, श्रोत्रेंद्रिय. श्रोत्रेंद्रियापासून उत्पन्न झाला का समवाय संबंध? नाही. का संबंध नित्य उत्पन्न झाला नाही? नित्य असल्यामुळं. आणि त्यानं कोणाला उत्पन्न केलं? शब्दाला उत्पन्न केलं का? श्रोत्रच प्रमेयाला उत्पन्न केलं असं म्हणता येत नाही, कारण तो व्यापार झालाच नाही ना. कोण? समवाय संबंध. किंतु श्रोत्रजन्य संयोग व्यापार है. किंतु श्रोत्रजन्य संयोग व्यापार है, संयोग दोनों के आश्रित होवे है, या तो व्यापार बने नहीं. किंतु श्रोत्रजन्य संयोग व्यापार है. श्रोत्रापासून उत्पन्न होणारा जो संयोग आहे त्याला व्यापार म्हणायचं. आणि संयोग दोनों के आश्रित होवे है. संयोग मात्र कुठून उत्पन्न होतो? संयोग कोणाच्या आश्रित असतो? दोघांच्या आश्रित असतो. दोघांच्या आश्रित असतो. एकाच्या आश्रित संयोग नसतो. संयोग होण्याकरता दोन तर पाहिजे की नाही? एकाचा संयोग होत असतो कोण? नाही. जोडण्याकरता काय पाहिजे? दोन वेगवेगळे पाहिजे. संयोग म्हणजे काय? जोड. जिनके आश्रित संयोग होवे है सो दोनों संयोग के उपादान कारण होवे.
ज्यांच्या आश्रित संयोग राहतो ज्या दोघांच्या, ते दोघं बी काय झाले, संयोगाकरिता उपादान कारण झाले. श्रोत्र मन के संयोग के उपादान कारण श्रोत्र मन दोनों है. आणि जेव्हा श्रोत्र आणि मनाचा संयोग होतो तेव्हा उपादान कारण कोण झाले, श्रोत्र इंद्रिय आणि मन दोघं सुद्धा झाले. याते श्रोत्र मन का संयोग श्रोत्रजन्य है. म्हणून श्रोत्र आणि मनाचा संयोग हे कसा झाला, श्रोत्रजन्य झाला. और श्रोत्रजन्य ज्ञान का जनक है. आणि श्रोत्रापासून जे उत्पन्न होणाऱ्या शब्दाचं ज्ञान, त्या ज्ञानाचा काय झाला, जनक. या ते व्यापार आहे. म्हणून इथं कोण व्यापार झालं, कोणता संयोग, श्रोत्र मन संयोग. कशा, कोणत्या ज्ञानाकरता, श्रोत्रच प्रमेय करता, श्रोत्रच प्रमेय करता व्यापार कोण आहे, श्रोत्र मन संयोग. का, कारण तो श्रोत्रापासून उत्पन्न होतो आणि कशाला उत्पन्न करतो, श्रोत्रच प्रमेयला उत्पन्न करतो. अर्थात कारण से उपजे और कार्य को उपजावे, हे लक्षण बसलं का नाही त्याच्यात, व्यापाराचं लक्षण बसलं. कोणामध्ये व्यापाराचं लक्षण बसलं, श्रोत्र मन संयोगाच्या संबंध, म्हणजे ह्या संबंधाच्या ठिकाणी, श्रोत्र म्हणजे संयोगाच्या ठिकाणी कोणतं लक्षण बसलं, कार्यशे उपजे, कार्य को उपजावे. म्हणून तो कोण काय झाला, व्यापार. कोण व्यापार झाला, श्रोत्र आणि मन संयोग, श्रोत्र मन संयोग. आता एक शंका आहे,